शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस. युवा सेनेच्या वतीनं पलूस येथे सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन. सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अन्यथा त्यांना सांगलीत फिरू देणार नाही. युवा सेना जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल, युवा सेना सांगली जिल्हा यांच्यातर्फे जोडे मारो आंदोलन. नीट पेपर फुटी, TET पेपर फुटी, विविध भरती परीक्षांमधील कथित घोटाळे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात तसेच दिल्लीच्या जंतर मंतरवर आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठीमाराचा तीव्र निषेध केला गेला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी आतंकवादी म्हणून उल्लेख केला. आमदार सदा खोत यांच्या फोटोला जोडे मारत त्यांचा निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी, पेपरफुटी प्रकरणे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या खेळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी विनायक गोंदिल, शिवाजी शिंदे, ॲडव्होकेट सुधीर जाधव यांनी जोरदार भाषण केले. यावेळी शिवसैनिक व युवा सैनिक यांनी सरकार विरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. युवा सेना सांगली जिल्हा प्रमुख विनायकराव गोंदिल, उपजिल्हा प्रमुख शिवाजीराजे शिंदे, काँग्रेस आयचे प्रभारी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक DA पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नसीमा नधाब, युवा सेना तालुका प्रमुख मिलिंद शिंदे, नितीन शिंदे, संदीप कुंभार, ॲडव्होकेट सुधीर जाधव, सुशांत पाटील, अजित राजमाने, विटा शहर प्रमुख जीवन इंगळे, अभिजित निकाळजे, समरजित पवार, अरुण गोंदिल आदी शिवसैनिक, पदाधिकारी, विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते. खरं तर सदाभाऊ खोत यांच्या भाऊ म्हणा नका हो, सदा खोत म्हणा. भाऊ म्हणायच्या लायकीचा नाही. मला सदाभाऊ खोत यांना आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आपण डाळ चाटून, बूट चाटून या ठिकाणी आमदारकी मिळवलेली आहे. आपल्याला त्या पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार नाही. आपण तात्काळ त्या भविष्यातील विद्यार्थ्यांची माफी मागावी, जे भारताचं भविष्य आहे त्यांची माफी मागावी आणि या ठिकाणी जाहीर वक्तव्य आपण जे आतंकवाद्याचं केलं तर माझं आपल्या प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की त्याच्यावर पहिल्यांदा आपण देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. आपण जमलोय त्याला कारण एक आहे की नीट पेपर फुटला आणि नीट पेपर फुटल्याची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी कुणावरती निश्चित करायची हे सरकारला अजून कळण झालंय. लोक म्हणतात, म्हणजे काही लोक म्हणतात की राजीनामा देऊन काय प्रश्न सुटणार आहे का? राजीनामा देऊन प्रश्न नक्की सुटणार नाही, परंतु जर जबाबदारी निश्चित केली तर अशा प्रकारच्या घटनांना आळा घातला जाईल व अशा प्रकारच्या घटना कमी होतील. जवळपास 21 विद्यार्थ्यांनी फेर परीक्षा द्यायचं आणि या टेन्शनमध्ये आत्महत्या केलेल्या आहेत आणि एक विद्यार्थिनी जे आहे त्या लाठीचार्जमध्ये मृत्युमुखी पडले. याला सर्वप्रथम मी श्रद्धांजली वाहतो. मला याच्यामध्ये जास्त बोलायचं नाही. नीट पेपरवरती सगळेजण बोलले, परंतु आपल्यातला एक आमदार, जो आमदार माझ्या लायकीचा नाही, तो स्वतः काही जीवावर आलेला नाही. पहिल्यांदा त्याला आमदारकी मिळाली ती राजू शेट्टीच्या जीवावर तो आमदार झाला, शेतकऱ्यांच्या जीवावर आमदार झाला आणि शेतकऱ्यांच्या पोराला आतंकवादी म्हणायचं धाडस त्या हरामखोरानं केलं. त्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो. दुसरी गोष्ट मी इथे बोलतो की सदाभाऊ, सध्या तू दुसऱ्यांदा आमदार तू झालायस. तो कसा आमदार झालायस तर तू फक्त धुयाचा आहे, लोमतंय का विचारच नाही. ह्या तत्वावर तू मुख्यमंत्र्याचा पाय चाटून आमदार झालायस आणि ही आमदारकी तुझी जनतेतनं नाही, तुझी लायकी काय हे सगळ्या जनतेला माहिती आहे. जे आपण आता पाहिलं दिल्लीत जंतर मंतरवरती अभिजित दिपके यांनी एक लढा उभा केला सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी. नीट असो, TET असो, ह्या पेपर परीक्षा फुटीमुळं जे 21 विद्यार्थ्यांचं बलिदान गेलं, त्या टेन्शनमुळे तिने आत्महत्या केली. हा जो लढा उभा राहिलाय तो सर्वसामान्य घरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या मुलांना न्याय देण्यासाठी लढा उभारलाय. तो कुठला राजकीय लढा नाही. त्या लढा उभारत असताना
म्हणून नेत्याची चाटुगिरी करणारा सदाभाऊ खोत आपण जनतेतनं निवडून येण्याची आपली लायकी नाही. अहो तुमच्या पण घरी माया बहिणी आहेत, मुलीबाळी आहेत. त्या मुलीचे कपडे फाडली, त्याच्यावर बोलण्याचं तुमचं धाडस झालं नाही.